वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद प्रसाद शिवरकर। माझे वास्तुशास्त्रातील अनुभव या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, वास्तुशास्त्राच्या माध्यमातून मी नेहमीच वेगवेगळ्या वास्तूंना व्हिजिट करत असतो आणि त्या व्हिजिटमध्ये बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात। तर त्यापैकीच आज एक अनुभव आपल्याशी शेअर करत आहे। मित्रांनो, एका घरी मी ज्यावेळेस गेलो होतो त्यांनी सगळ्या प्रकारचे वास्तूचे प्रॉब्लेम किंवा सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आम्हाला आहेत अशी कंप्लेंट केली होती। म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम आहेत, दुसरं तब्येतीचे प्रॉब्लेम आहेत, तिसरं भांडणाचे प्रॉब्लेम आहेत, चौथं मुलांचे शिक्षणाचे प्रॉब्लेम आहेत, पाचवं जॉबमध्ये प्रॉब्लेम आहेत, सहावं कुठेतरी सगळ्याच बाकीच्या लोकांबरोबरचे रिलेशन्स खराब झालेले आहेत। तर ज्यावेळेस त्यांच्या घरी मी गेलो त्यावेळेस बघितलं की वास्तुशास्त्राचे कुठल्याच प्रकारचे नियम तिथे लागूच होऊ शकत नव्हते, इतक्या चुकीची ती वास्तू होती। आणि त्या वास्तूमध्ये साधारण एक वर्षापूर्वी ते राहायला गेले होते आणि त्याच्यापूर्वी त्यांची जी वास्तू होती ती खरं म्हणाल तर चांगली होती। तिथे त्यांची चांगली प्रगती झाली आणि प्रगती झाली म्हणून त्यांनी ही नवीन वास्तू घेतली होती। आणि ह्या वास्तूमध्ये एक वर्षाच्या आतच त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता। त्यांचा जो पहिला प्रॉब्लेम होता की पैशाच्या फार अडचणी आहेत। पैशाच्या अडचणी म्हणजे त्यांना म्हटलं कुठल्या प्रकारच्या, तर ते म्हणे अहो कळत नाही परंतु पैसेच राहत नाही। तर वास्तूमध्ये पैसे येणं, पैसे वाढणं आणि पैसे टिकणं या तिन्हीला वेगवेगळ्या जागा आहेत। पैसे येण्याकरता आपण ईशान्य दिशा म्हणतो, पैसे वाढण्याकरता आग्नेय दिशा आहे आणि पैसे टिकण्याकरता नैऋत्य दिशा आहे। या तिन्ही दिशा जर दोषविरहित असतील तर आपला पैशाचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होऊ शकतो। दुसरी गोष्ट जी आहे ती असते तब्येतीचं। तब्येतीमध्ये देखील वास्तूला काही जागा आहेत। वास्तूला परत तब्येतीमध्ये ईशान्य दिशा आहे, आग्नेय दिशा आहे आणि परत नैऋत्य दिशा सुद्धा आहे। तर ह्या दिशेला काही अँटी एलिमेंट आला म्हणजे आग्नेय दिशेला अग्नीची जागा आहे, तिथे जर मोठ्या प्रमाणात पाणी आलं, आग्नेय दिशेला कट आला तर तुम्हाला तब्येतीच्या अडचणी येऊ शकतात। ईशान्य दिशेला जर टॉयलेट बाथरूम आले तर तुम्हाला मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ शकतात, तुमच्या तब्येतीमध्ये अडचणी येतात, तुमच्या पैशामध्ये अडचणी येतात। त्यानंतर असतं रिलेशनशिपची जागा। रिलेशनशिप सुद्धा त्या घरामध्ये पूर्णपणे बिघडली होती। तर त्यांची जी कारण होतं ते कारण म्हणजे हे झोपत होते वायव्य दिशेला। तर वायव्य दिशा ही साधारणपणे लग्न न झालेल्या मुलांची किंवा वयस्कर लोकांची आपण म्हणू शकतो, परंतु हे यंग कपल होतं आणि वायव्य दिशेच्या बेडरूममुळे त्यांच्यामध्ये सतत कुरबुरी, सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत होते। त्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्यामध्ये परत पूर्व दिशेचा पण खूप मोठा हातभार असतो। पूर्व दिशेला एकही विंडो नव्हती, पूर्व दिशेला शेजारी दुसरा फ्लॅट होता, म्हणजेच पूर्व दिशा पूर्णपणे बंद होती। पूर्व दिशा ही शिक्षणाची असती, ईशान्य दिशा ही शिक्षणाची असती। तर अशा प्रकारे त्या वास्तूमध्ये शिक्षणाकरता सुद्धा अडचणी होत्या। त्यानंतर त्यांचं जे काही ब्रह्मस्थान होतं त्या ब्रह्मस्थानातच टॉयलेट आलं होतं। त्या टॉयलेटमुळे त्यांना कुठल्याच पुढच्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते सुचत नव्हते। आपण आपली प्रगती करण्याकरता कुठल्या गोष्टी कराव्यात किंवा कुठल्या गोष्टी करू नये हा जो कंट्रोल असतो, मानसिक कंट्रोल असतो ना, तो कंट्रोलच त्यांचा गेलेला होता। तर तो वास्तुशास्त्राचाच एक परिणाम तिथे आपल्याला दिसत होता। तर अशा प्रकारे वास्तुशास्त्राने त्यांच्या तब्येतीला प्रॉब्लेम, त्यांच्या पैशाला प्रॉब्लेम, त्यांच्या रिलेशनला प्रॉब्लेम, त्यांच्या मुलाच्या शिक्षणामध्ये अडचणी आणल्या होत्या। तर ज्यावेळेस मी त्यांची पत्रिका सगळ्या बघितल्या, पत्रिका इतक्या काही खराब नव्हत्या की त्यांना या प्रकारचे जे काही इफेक्ट होते ते खरं म्हणजे पत्रिकेप्रमाणे नुसते यायला नव्हते पाहिजे। मग आम्ही त्या घरावरती काही ट्रीटमेंट केल्या, काही गोष्टी नॅचरली चेंज केल्या, काही अँटी एलिमेंट होते, काही कलर्स चुकीचे तिथे होते, काही चुकीच्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या ठेवल्या गेल्या होत्या, त्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या आणि मग हळूहळू तेच घर त्यांना वास्तूप्रमाणे चांगले इफेक्ट द्यायला सुरुवात झाली। आणि साधारण 6 महिन्याच्या काळामध्ये त्यांचं जे काही अडचणी होत्या त्या 60% अडचणी कमी झालेल्या होत्या। अशा प्रकारे वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, रोजच्या आयुष्यातल्या जे काही काळजी आहे, रोजच्या आयुष्यातले जे काही
कष्ट आहेत ते कमी करू शकतो आणि आपल्या प्रयत्नाने आपल्या कर्माने आपली स्वतःचीच प्रगती साधू शकतो. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तु ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.